नमस्कार. आता हे काय वेगळं असा प्रश्न पडला असेल ना, तर आज आपल्याला साइड अँगलने चेहरा कसा काढायचा हे शिकायचं आहे. तो देखील बाईचा आणि पुरुषाचा दोन्ही. हे चेहरे म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर आपण हा आणि हा हे दोन व्हिडिओ ह्याच्या आधी मित्रकला चॅनलवर तुम्ही बघितले असेल, ज्याच्यामध्ये फ्रंट साइडने चेहरा कसा काढायचा, त्याचं विभाजन कसं करायचं, म्हणजे पार्ट्स कसे पाडायचे, ओठ, नाक, डोळे ह्याच्या प्लेसमेंट्स कशा ठेवायच्या, हे सगळं आपण शिकलो. बरोबर. आता हा चेहरा अगदी साइड अँगलला जातो तेव्हा तुम्हाला दिसत असेल की याच्या प्लेसमेंट बदलतात, आउटर लाईन बदलते. मग ती कशी काढायची असा प्रश्न नक्कीच पडला असेल ना तुम्हाला. त्यामुळे हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना साइड अँगलने चेहरा काढायचा. बरं, तुम्ही याच्या आधी जे दोन्ही व्हिडिओ बघितले नसतील तरी देखील हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तरी नक्की कळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला काय काढायचं आहे, तर आपल्याला अशा पद्धतीने एक चौकोन म्हणजे आयताकृती चौकोन आपल्याला साधारण काढायचा आहे. रेशो एवढाच ठेवा म्हणजे चेहरा चांगला होईल. मग या चौकोनाला अशा पद्धतीने तिरकी रेषा आणि खालच्या बाजूच्या रेषेवर सुद्धा अशी तिरकी रेषा काढायची, म्हणजे चेहऱ्याची आउटर लाईन काढायला आपल्याला सोपी जाते. मागच्या बाजूने असं अर्धवर्तुळ काढून मान काढून घ्यायची. मग डोळा आणि नाक याचा जी लाईन आहे ती आपण व्यवस्थित करतोय. तर नाकाच्या इथला शेप काढला, त्याच्या खाली थोडीशी उभी लाईन आणि मग ओठाचा शेप, मग अनुवटीचा शेप. आता अनुवटी ही बरोबर चौकोनाच्या इथे संपली पाहिजे, म्हणजे तो रेशो जो चेहऱ्याचा असतो तो बरोबर येतो. जिथे डोळा काढलाय तिथे आणि नाकाच्या इथे खालचा बाजू इथे आपण लाईन काढून घेतली, म्हणजे कानाचा एक्झॅक्ट शेप आपल्याला ह्याच्यातनं कळतो. कानाचा शेप काढून घेतला, त्याच्यावरची ती पाळी काढून घेतली. आणि आता काय करायचं, आता कानाच्या इथे आपल्याला इथे जे भोक असतात इथे डार्क असतो जरा, तर तिथे तो डार्कनेस लगेच पेन्सिल शेडिंगने काढून घ्यायचा, म्हणजे लगेच जे स्केच आहे ते थोडं 3D वाटायला लागतं. बरोबर आहे ना. आता डोळा काढताना आधी पहिली भुवई काढून घ्यायची आणि मग खालच्या बाजूला आपल्याला डोळा. आता फ्रंट साइडने डोळा वेगळा होता, साइडने डोळा काढताना बघा आपण असा झोपलेला व्ही शेप आणि पुढे बुबुळ काढलाय. आता ओठाच्या इथे सुद्धा थोडासा आत गेलेला भाग असतो तो दाखवला आणि ओव्हल शेप दाखवून असे वरच्या बाजूला साइड अँगलनी केस दाखवायचे. अगदी नॉर्मल केस, जसे एक भांग काढलेले जसे केस असतात तसे. फार स्टाईल वगैरे आपण काही आता इथे दाखवत नाहीये व्हिडिओमध्ये. सो अशा पद्धतीने केस काढून घेतला. आता थोडं केसांच्या इथे आपण डिटेलिंग करूया, म्हणजे डार्कर पेन्सिलने जरा आपल्याला केस व्यवस्थित दाखवायचे, म्हणजे स्केच दिसताना चांगलं दिसतं. आता याच्यासाठी तुम्ही 6B किंवा 4B पेन्सिल वापरू शकता. तुम्ही जो चेहरा काढलाय, चेहऱ्याचं स्केच काढलंय, याच्यासाठी तुम्ही 2B पेन्सिल वापरू शकता. असे कुठली पेन्सिल कधी वापरायची किंवा पेन्सिलींचे काय काय प्रकार आहेत आणि ते कशासाठी वापरले पाहिजेत ही माहिती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये पेन्सिल अशी कमेंट करा, म्हणजे त्या पद्धतीचा व्हिडिओ मला करता येईल. त्याच पद्धतीने जर तुम्हाला ब्रशची माहिती हवी असेल की कुठला ब्रश कधी वापरायचा आणि त्याच्याने कसं कलरिंग करायचं, तर कमेंटमध्ये ब्रश असं देखील कमेंट करा, म्हणजे मला त्या पद्धतीचा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी नक्की टाकता येईल. किती सोपा वाटला हा चेहरा काढायला. तर असा आपण पुरुषाचा चेहरा साइड अँगलने कसा दिसतो आणि कसं सोप्या पद्धतीने काढायचा हे शिकलो. आता आपण केसांना थोडं अजून डार्क करून घेऊया, म्हणजे चेहरा चांगला दिसेल आणि लगेच आपण बाईचा चेहरा काढायला घेऊया. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला आता बाईचा चेहरा कसा काढायचा हे बघूया. फार फरक नाहीये, केसांची स्टाईल किंवा लाईन्स काढताना थोडा फरक करायला लागतो. अदरवाईज माणसासारखा म्हणजे बाई आणि पुरुषाचा चेहरा काढताना खूप वेगळा फरक नसतो. तर मग आज सारखा चौकोन काढून तिरकी लाईन काढून घेतली, खालच्या बाजूला अनवटीचा भाग थोडासा एल शेप सोडून तिरकी लाईन परत काढून घेतली, डोक्याचा भाग अर्धवर्तुळाने काढून घेतला आणि मग आपल्याला मानेचा आकार काढायचा आहे. असं केल्यानंतर मेन स्ट्रक्चर जे चेहऱ्याचं असतं ते तयार होतं. मग नाकाची लाईन, आता जो चौकोन आहे तिथपर्यंत आपला नाकाचा शेंडा आला पाहिजे. मग खाली थोडं अंतर सोडून ओठाच्या इथला भाग आणि अनुवटीचा भाग काढून घ्यायचा. मग डोळ्याची जिथे आकार सोडलाय तिथे एक लाईन आडवी मारून घेतल्या आणि नाकाच्या इथे खालची लाईन मारून घेतली, म्हणजे कान काढायला आपल्याला सोपं जातं. बघा आपला जो कान असतो हा डोळा आणि नाक याच्या बरोबर मध्ये असतो. तुम्ही लगेच आता व्हिडिओ बघता बघता चेक पण करू शकता. तर हे झाल्यानंतर आपल्याला थोडं शेडिंग आणि थोडं अजून डिटेलिंग करून घेऊया. आता डोळा काढताना सगळ्यात आधी काय काढायचं, ॲब्रो काढायची. बरोबर. सो ती ॲब्रो काढून झाली. मग
असा आडवा व्ही शेप काढून डोळा काढला आणि पुढच्या बाजूला असा बुबुळ काढला. पुरुषाचा ज्या चेहरा काढताना ज्या लाईन असतात या थोड्या स्ट्रेट लाईन काढायला लागतात आणि बाईच्या चेहऱ्याच्या लाईन्स असतात या काढताना थोड्या कर्व नाजूक अशा लाईन्स काढायला लागतात, म्हणजे चेहरा लगेच ओळखता येतो. आता केस आपल्याला खूप मोठे दाखवायचे नाहीये, खूप काही हेअरस्टाईल दाखवायची नाही, सोडलेले केस जसं आपण फ्रंट साईडने चेहरा काढला होता तोच चेहरा केसांचा पॅटर्न आपण या चेहऱ्यात पण घेणार आहोत. सो अशा पद्धतीने केस कसे काढायचे त्याचं जे वळण असेल ते पेन्सिलनी काढून घेतलं. हे काढताना अगेन मी 2B ची पेन्सिल वापरते, पण जेव्हा आपल्याला ते डार्क करायचं असेल तेव्हा 4B आणि 6B अशा पेन्सिल वापरणार आहोत. आजकाल ना डार्क शेडच्या देखील पेन्सिल यायला लागल्यात हा, म्हणजे 2B मध्ये सुद्धा डार्क पेन्सिल येते, तर नेहमीच्या पेन्सिलीपेक्षा याचा रंग थोडा डार्क असतो. ही पेन्सिल देखील तुम्ही स्केच करायला वापरू शकता, खूप सोपी जाते म्हणजे अशी पेन्सिल वापरणं. ती पेन्सिल कुठल्या कंपनीची येते, तर काही कंपनीची नावं आहेत माझ्याकडे, मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक नक्की देईन. तर अशा पद्धतीने आपण केसांना थोडं डार्क अजून करून घेऊ, म्हणजे आपोआपच त्याला शेप यायला सुरुवात होईल आणि चेहरा एकंदरीत छान दिसेल. फार फरक नाहीये, पण तरी मुद्दामून लोकांचे प्रश्न असतात की बाईचा चेहरा कसा काढायचा ते पण दाखव, म्हणून मी मुद्दामून इथे दाखवलाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आणि ही पद्धत तुम्हाला सोपी वाटली की नाही, का तुम्हाला अजून सोपी पद्धत अपेक्षित आहे हे देखील मला सांगा, म्हणजे व्हिडिओ करताना त्याची मदत नक्की होते. आत्ताचा व्हिडिओ सोपा वाटला की नाही, म्हणजे नेहमीच तुम्हाला वाटतो तसाच सोपा वाटला असणार, बरोबर आहे ना? त्यामुळे कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माहिती असेलच की मित्रकलावर आपण अशाच सोप्या पद्धतीने चित्र कशी काढायची, आणि फक्त चित्रच नाही तर चित्र, रांगोळ्या, DIY अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या देखील सोप्या पद्धतीने कमी खर्चात कशा करायचं हे शिकत असतो, बरोबर आहे ना? त्यामुळे मित्रकला चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. बाकी आजकालच्या जगातले मंत्र तुम्हाला माहितीच आहेत, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.